माझ्या साक्षीने पाणी कधी लिटरमध्ये मोजायचं नसतं, कोण कधी तराजूला तोलायचं नसतं आणि जिथे जय भाव आहेत ना तिथे जास्त काही बोलायचं नसतं. जोरदार करायचं असं त्यांच्या ठिकाणी सर्व करून आपण जय भाऊ त्यापासून तुम्ही जास्त बोलताय. फलटण पंचायत समिती सभापती निवासस्थान उद्घाटन सोहळा हा एक ऐतिहासिक असा सोहळा आहे. मला आठवतं मी 10वी पास झाल्यानंतर 11वीला शेती शाळेला ऍडमिशन घेतलं होतं आणि 2 माणसाचं मला प्रचंड आकर्षण होतं. एक हिंदूराव भाऊ निंबाळकर ज्यांना बघायला मी मलटणच्या हरिबाबा मंदिराच्या मागे त्यांचा जो जुना बंगला होता तिथे यायचो. तिथून आल्यानंतर चिमणरावांची झलक होते का म्हणून इथे यायचो. दोन्ही ठिकाणं त्यावेळी माझ्या दृष्टीनं आकर्षणाचं केंद्र होतं. त्यातली एक आजची सभापती निवासस्थान, त्या निवासस्थानचा उद्घाटन सोहळा ज्या ठिकाणी होतोय म्हणजे बघा काही योगायोग असतो. एक कार्यकर्ता म्हणून प्रचंड आकर्षण किंवा त्यावेळेची काही व्यक्तिमत्व अशी होती की त्यांच्याबद्दल मला आदरण आकर्षण होतं. त्यावेळेची परिस्थिती बदलली. आज ग्रामविकास खात्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री म्हणून या ठिकाणी आलो. आज या पंचायत समितीच्या सभापती निवासचं उद्घाटन सोहळा होत असताना त्यांच्या प्रयत्नात हे निवासस्थान होते. किंबहुना या तालुक्याच्या विकासाचा अनेक वर्षापासून चिखलात रुतलेला होता. वास्तविक पाहता या भागाचा, या शहराचा किंवा या तालुक्याचा विकास करायला कुठलीच अडचण नव्हती. पालकमंत्रीपद होतं जवळजवळ 15 वर्ष, मंत्रीपद, महामंडळ या गोष्टी होत्या. सभापतीपद 7 वर्ष. तो दादा त्याला मातीबद्दल प्रेम असायला लागतं, आपल्या माणसाबद्दल प्रेम असायला लागतं आणि नियत स्वच्छ असायला लागते. ज्या माणसाची नियत स्वच्छ नसते, भूमिका स्वच्छ नसते, कायम डोक्यात दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्या माणसाला बघवत नाही ना, कालांतरानं त्या माणसाचं चांगलं कधीच होत नाही. त्या भूमिकेत त्यालाही जायला लागतं. आज रणजितदादाच्या रूपानं त्या मतदारसंघाला, माढा मतदारसंघाला एक विकासाभिमुख नेतृत्व मिळालं. सुरुवातीला दादा मला वाटायचं मीच लय हुशार आहे, मलाच विकासातलं सगळं कळते. पण दादा कधी माझ्या पुढे गेला मला कळालंच नाही. कधी आरटीओ ऑफिस आणलं, कधी ऍडिशनल कलेक्टरचं ऑफिस आणलं, कधी काय काय आणलं, मला काय समजतच नाही. परंतु खऱ्या अर्थानं लोकसभा मतदारसंघ असेल किंवा विधानसभा मतदारसंघ असेल, या शहराचा आणि या भागाचा विकास करण्याचा संकल्प दादांनी केला आणि फक्त संकल्प नाही केला, ते प्रत्यक्षात कृतीत उतरवलं. आणि जो बदल आज दिसतोय, जो बदल आज दिसतोय ना, तोच झोप लागू देत नाही. सभापती निवास झालं तर सभापती चांगल्या घरात राहील आणि तो राहिला पाहिजे ही नियतीच नव्हती. त्या स्वभावातच नव्हतं की दुसऱ्याचं चांगलं बघायचं. त्यामुळे हे कधी बांधून घ्यायचं डोक्यात आलंच नाही. आणि जेव्हा डोक्यात आलं तेव्हा वेळ निघून गेलेली होती. तर तो कोण काय म्हणतं याचा विषय नाही, पण आज दादा आपल्या प्रयत्नातनं हे सभापती निवास आज पूर्ण होते. आता किती जरी सांगितलं की मी 20 साली पत्र दिलं, मी 30 साली पत्र दिलं,
मी मागच मंजूर केलं होतं, तर आता त्याच्या पुढे गेलेली परिस्थिती आहे. म्हणजे ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे तेव्हा मला माहिती आहे मंजूर कधी झालं, मंजूर कुणी केलं आणि पैसे कुणी दिलं, याची सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे अधिकच त्यांच्याबद्दल इथं बोलावं असं मला वाटत नाही. दादा, आपलं या ठिकाणी मनापासून कौतुक आहे. आपलं मनापासून ज्या पद्धतीनं ज्या वेगानं आपण या तालुक्याचा किंवा भागाचा विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहे, परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि प्रभू श्रीराम पण आपल्या पाठीशी आहे. या ठिकाणी नव्यानं आमचे आमदार मोठे निवडून आलेले 1.5 वर्ष झालं, पण ते एवढे तयारीचं मला माहिती नव्हतं. कोण बोलले मग भावगे देणारच आहेत, भावगे देणारच आहेत, भावगे करणारच आहेत, हे अगदी व्यवस्थित सांगत होते. म्हणजे लोणी कसं लावावं आमदार मोदी यांच्याकडून शिकलं पाहिजे. ते आमचे सचिन दादा पाटील. पण हे काय प्रामाणिकता, विकास कामाच्या बाबतीत, नेतृत्वाच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत प्रामाणिक भूमिका घेऊन काम करणार एक माझा सहकारी आज आमदार आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. या ठिकाणी आदरणीय जिजामालाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या मतदारसंघावर सातत्यानं लक्ष आहे आणि बारकाईनं दादांच्या पाठीमागं व्यवसाय सांभाळत मतदारसंघाची धुरा अगदी जबाबदारीने सांभाळणाऱ्या आमच्या ताईच आहेत, त्याही या ठिकाणी आहेत. या ठिकाणी शमशेरसिंह नाईक निंबाळकर. आम्हाला सगळ्यांना चिंता होती दादा फलटणचं कसं होणार. फलटणचा नगराध्यक्ष एवढा मजबूत मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. भाऊंचे सगळे गुण भरभरून आज शमशेरदादा तुमच्याकडे आहे. पण दादा मागेही तुमचं कौतुक करतात. दादानी मला परवाच सांगितलं की माझी सगळी चिंता मिटली आता, की रणजित दादा त्या ठिकाणी काम करतात. माणसं सूर्य मावळेपर्यंत काम करतात मला माहिती आहे, पण चंद्र मावळेपर्यंत काम करणारा कधी आता तिथं मिळालं. असे आमचे शमशेर दादा या ठिकाणी आहेत. त्यांना तर त्या साळुंखे आमचे मार्गदर्शक सातत्यानं आम्हाला जागा ठेवणार आहे. आमच्या चुका, आमच्या ज्या ज्या अडचणी असतील ते लक्षात आणून देणारे आमचे त्या साळुंखे आहेत. दिलीप सिंह भैयासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन करतात. सन्माननीय विश्वासरावजी भोसले पाठीमागे बसले, पण चिकाटी बघितली कलेक्टर असल्यावर सगळंच माहिती आहे, कुठलं पत्र कधी द्यायचं, काय करायचं ते. मागं बसल्या 2-4 पत्रावर सह्या घेतले. सन्माननीय हनुमंतप्पा मोहिते, अमरसिंह निंबाळकर, D.K. अण्णा पवार. आता भाजपमध्ये पक्का ना कडे बारकाय, कधी गावत नाही, कधी नाही कलाकार एवढा सहज नाही तुझ्या नाही ना. मग आधी म्हणलं मला तुमच्यासोबतच आहे ना. मिलिंदप्पा नेवसे, भीमराव सर या ठिकाणी, सुदाम मांडवे, राहुल गावडे, आमचे अशोकराव जाधव आहेत, तुकारामजी शिंदे आहेत, आमचे BDO साहेब आहेत, निकम वकील साहेब आहेत, विकास नाळे या ठिकाणी आहे, अरविंद आमचा मागं बसलाय, बाकी सगळीच टीम आता इथं आहे. या सगळ्यांचं आमचा दादा मागं बसलेला आहे. आता पुढे असं दादा आता बस सभा करायचं असते, दादाला कधी तर पुढच्या लाईनीला येऊन घेतात, सारखी जागा अडवायचं काम काय करतात. आमचे विक्रमजी भोसले या ठिकाणी आहेत, आमचे गावडे साहेब, ऍडिशनल COI खाडे साहेब, खोत साहेब, सन्माननीय आमचे एक्झिक्युटिव्ह जिल्हा परिषदेचे आहेत, नगराध्यक्षांसोबत आमचे उपनगराध्यक्ष आहेत, सगळे नगरसेवक आहेत, सगळे पंचायत समिती सदस्य आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी कोणाचं नाव राहिलं असलं तर धरून चालू आता समजून घ्याल अशी परिस्थिती धरून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आज खऱ्या अर्थानं दादा मला मनापासून आनंद होतो. त्यांचे स्वप्न जयकुमार गोरेंनी पाहिलं होतं. अनेकांनी जयकुमार गोरेंचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला, पण केला. पण हे सगळं करत असताना जे स्वप्न मी पाहिलं होतं ते आमच्या दादांनी पूर्ण केलंय. दादाच्या मागे सारखं म्हणजे आता नाही तात्या ही मनोमिलन तुटण्यापासून माझं योगदान आहे. पासून केलेली सुरुवात
पण गणाला कळालंच नाही कधी काय झालं, कशी सुरुवात, कुठंपर्यंत आलं, कुठं खासदार की कुठं आमदार की कळालंच नाही. परंतु ठीक आहे, शेवटी सत्याचा विजय होत असतो. ज्याची नियत चांगली असते त्याच्यासोबत परमेश्वर राहतो. आज परिस्थिती आपण बघताय, थोड्या वेगानं फलटणच्या नगरीमध्ये विकासाचं वारं वाहत आहे, बदलाचं वारं वाहत आहे. आज एक माणूस सोबत थांबायला तयार नाही. आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे. दुसऱ्याला शिव्या देऊन, दुसऱ्याला शाप देऊन, दुसऱ्याचं वाईट बघून काय घडणार नाही. आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली, पण आत्मपरीक्षणाला पण आता वेळ राहिलेला नाही. त्यामुळं आता फार डोक्याला ताण देऊ नये अशी माझी विनंती आहे. आता आलेली परिस्थिती स्वीकारली पाहिजे. त्यामुळं साधा वेळ आहे. साधी परिस्थिती आपण बघितली. जिल्हा बँकेची निवडणूक लागली, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, दादा सगळं निवडणूक लागली की हेच मासे मालक. आज बघा काय अवस्था आहे. तेव्हा मी मागे एकदा सांगितलं होतं की यमाचा जी आर आपल्याला सांगितलं होतं. मला यमाना भैयासाहेब जी आर काढला. पूर्वी पोटाला यायचं, मग आजचा पोटाला यायचा, पंजा पोटाला यायचा, आणि मग ते नातवानं भोगायचा. असला कार्यक्रम होता पहिला. नाव ठेवायचे ते होते. आता यमाने सांगितलं तसलं दुकान बंद. आता सांगितलं तू केलंयस ना, जोपर्यंत भोगत नाही तोपर्यंत स्मशानभूमीत जागा नाही, तुझं तिकीट नाही. तर जे पाप केलं ते डोळ्यातनं बघितल्याशिवाय सुट्टी नाही. आता ते सगळं आपल्याला डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं बघायचं. ती तयारी ठेवा. आता सांगा जरा व्यवस्थित समजावून. तेव्हा आता ही परिस्थिती आपण अनुभवत आहे. पण माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आता वेगानं परिस्थिती बदलत असताना आज जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, विधानसभेचा आमदार या मातीतला आहे. इथं बदल झाला आहे. आणि हे सगळं का झालं तर या मातीतला एक सुपुत्र खासदार म्हणून निवडून येत असताना या मातीचं नुकसान करण्याचा, या शहराचं नुकसान करण्याचा, या भागाचं नुकसान करण्याचा जे पाप यांनी केलं, या पापाचं फळ आहे. जे पेरलंय तेच उगवलंय. तर दादाला खासदार होण्यापासून थांबवण्याची ताकद आता राहिलेली नाही, ठेवणार पण नाही. त्यामुळे दादाच्या ठिकाणी होतील, पण अजून काय खूप मोठं लांबचं राजकीय आयुष्य आहे. परंतु जे पाप केलं होतं कुणाशी तरी संगनमत करून दादा त्यांच्याही दुकानाला टाळे लावायची आणि त्यांच्याही दुकानाला टाळे लागलेले आहे. त्यामुळं आता फार काय विषय राहिला नाही. पण हे सगळं बाजूला ठेवून एका गोष्टीचा विचार फलटणकरांनी केला पाहिजे. खऱ्या आता आज बदलतं फलटण आपण बघतो. फलटण शहर आपण बघतोय, ज्या वेगानं फलटण शहराचा विकास होतो. आज पालखी मार्ग असेल, फलटणच्या बाजूचे सगळे रस्ते असतील, फलटणची रेल्वे असेल, फलटणचं आरटी ऑफिस असेल, फलटणचं ऍडिशनल कलेक्टर कार्यालय असेल, फलटण मधल्या सगळ्या गोष्टी, प्रशासकीय इमारतीपासून सगळ्या गोष्टी आज आपण होताना बघतोय. आणि हे सगळे बदल आज एक विकासाभिमुख नेतृत्व आपल्या सोबत आहे, म्हणून हे सगळं आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे आजपर्यंत आपण बघितलं की वेगळ्या मार्गानं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कारखाना चांगला चाललाय, सगळ्याच नगरपालिका चांगली चालली. अगोदर भीती लोकांना की हे कसं होईल, मग काय होईल. पण ज्या ज्या गोष्टी ताब्यात आल्या त्या गोष्टी सर्वोत्तम चालल्या. आणि हे आज बघताना फलटणकरांना मनापासून मला वाटते आनंद वाटतो. त्यामुळं दादा आपल्या या कार्याला मनापासूनच्या शुभेच्छा. खूप चांगलं काम आपल्या हातून या ठिकाणी होतंय. आमची ताई आज पंचायत समितीची सभापती म्हणून या ठिकाणी काम करते. ताई खूप मोठी जबाबदारी आहे. या इमारतीतनं तालुक्याचं राजकारण 30 वर्ष चाललेलं आहे. त्या इमारतीत आज आपण जात आहोत.
तर तेवढ्या जबाबदारीने आपण त्या पंचायत समितीचं कामकाज आपण केलं पाहिजे आणि ते आपण करायला याची मला खात्री आहे. बाकी फर्निचरचा विषय आहे, बाकी काय लागेल काळजी करू नका. या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी लागतील या इमारतीसाठी ते तर देऊच आपण. पण या फलटण शहरामध्ये किंवा फलटण तालुक्यामध्ये विकासाचं काम पुढे नेत असताना पंचायत समितीचं ऑफिस हे तालुक्याचं मंत्रालय असते. दादांची सातत्यानं मागणी आहे. मी शब्द दिला होता पाठीमागे स्पीकर फोनवर दादांनी ऐकवलं होतं की पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे. दादा येणाऱ्या 10-15 दिवसात, कारण आता कर्जमाफीमुळे काही कामांना मान्यता द्यायला हायपावर करून जायला लागतं, म्हणूनच आपल्या पंचायत समितीचं एस्टिमेट आपण 15 कोटीचं केलेलं आहे. हे 15 कोटी रुपये पंचायत समितीच्या बांधकामासाठी आपल्याला ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मिळतील, याच्याबद्दल निश्चित राहा. आणि त्यांना सांगा तुमचं जुने एखादं पत्र असलं तर आत्ताच देऊन ठेवा. पुन्हा म्हणतील मी पत्र 1926 सालीच दिलं होतं. तर आता त्याही बाबतीत थोडं आतापासून पत्र बनवायची तयारी करा. आमदार साहेबांनी सांगितलं, आपण सांगितलं, फलटणचा माझ्यासाठी फलटण खूप महत्वाचा विषय आहे. तेव्हा फलटणला आपण दादा जे जे मागितलं ते आजपर्यंत द्यायचा प्रयत्न केला. मला तसं काही खूप मोठा कालखंड मंत्री म्हणून झाला नाही. जेवढा झाला त्यात निवडणुका लढता माझे आतापर्यंत 1 वर्ष गेले. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक, आता जिल्हा बँक, अशा सातत्याने निवडणुका चालू आहेत. त्यामुळे फार काय काम करता आलं नव्हतं. परंतु प्रत्येक आमदाराला मी ग्रामपंचायत कार्यालय दादा 5 दिली, फलटणला 16 दिले ग्रामपंचायत कार्यालय. इथं कुठं अडचण नाही. महाराष्ट्रात कुठं दिलं नाही, पण सरकार गेल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतले रस्ते जवळजवळ 22-25 कोटीचे रस्ते दिले. 22 कोटीचे रस्ते फलटणला दिले. बाकी जे जे काय फलटणला मागितलं ते द्यायचा प्रयत्न केला. आज दादांनी मला मागे सांगितलं, भाऊ मुख्यमंत्री सडक योजनेतनं या गावात तालुक्याचा खूप मोठा बॅकलॉग आहे आणि त्याला रस्त्याच्या निधीची आवश्यकता आहे. मोठ्या निधीला दादा कुठं कमी पडत नाही, पण ग्रामविकासच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते करण्यासाठी, गावं जोडण्यासाठी ज्या निधीची आवश्यकता आहे, दादा पहिल्या टप्प्यातल्या 100 कोटी रुपये निधी द्यायची घोषणा करतो. 100 कोटी रुपये 100 कोटी रुपये मुख्यमंत्री सडक योजनेतनं आत्ताच्या मान्यतेमध्ये फलटणला मिळतील, याची व्यवस्था आपण करू. बिलकुल चिंता करू नका दादा. हे फक्त 1 वर्षाचं आहे, अजून मी 3 वर्ष आहे. पुण्याला 3 केलं तरी हरकत नाही. तेव्हा बिलकुल अडचण येणार नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या हयातीत जेवढं काम केलंय दादा आपण 5 वर्षात करू. त्याला कुठं अडचण येणार नाही. आणि तात्या, माझं खातं असं आहे की जन्माला आल्यापासून शेवटचा विधी होईपर्यंत जे जे लागतं ते माझ्या खात्यात मिळतं. तेव्हा या गावाच्या, या भागाच्या विकासासाठी जे जे काय लागेल, दादांनी विनंती केली होती, बिरोबा देवस्थानची दादांनी विनंती केली होती. या दोन्ही देवस्थानला ब वर्ग दर्जा आपण दिलेला आहे आणि या दोन्ही देवस्थानसाठी 5-5 कोटी रुपये देण्याची घोषणा आजच मी करतो. दोन्ही देवस्थानला 5-5 कोटी रुपये आपण देणार आहे. त्या दोन्ही देवस्थानचं काम या निमित्तानं होईल. बाकी हो, पाठीमागं आपण बोलला होता भिवाई देवस्थानला बवर्ग दर्जा पाहिजे. दादा आजपासून 8व्या दिवशी भिवाई देवस्थानचा बवर्ग दर्जा होईल आणि त्यालाही आपण 5 कोटी रुपये देऊ. त्याच्यात कुठली अडचण येणार नाही, मी घोषणा करणार नाही. परंतु मान्यतेसोबत पहिले 2 कोटी, नंतरचे 3 कोटी, असं 2 टप्प्यामध्ये त्याला पैसे पोहोचतील. अजिबात चिंता करायचं काम नाही. त्यामुळे या तालुक्यासाठी जे काय लागते, पलीकडे आपण बोललो होतो या स्मारकाचा आता क वर्ग दर्जा त्याला दिलाय. आता ब वर्गासाठी दादा लवकर पाठवा. त्याला 5 नाही, त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे देणार आहोत आपण. 5 लागतील, 7 लागतील, 8 लागतील, 10 लागतील, जेवढे कोटी रुपये लागतील तेवढे आपण देऊ.
फलटण शहरात अगदी पंचायत समितीच्या माध्यमातून आणखीन काय आवश्यकता असेल तर आपण सांगा. 30-54च्या माध्यमातून दादा दुसरं ज्या गावाच्या रस्त्याची अडचण आहे 25-15 आता देता येत नाही, पण 30-54च्या रस्त्याचं 10 कोटी रुपये दादा आपण द्या. त्या कामं द्या, ती कामं 8 दिवसाच्यात मंजूर करून द्यायचा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो. त्याची मान्यता 8 दिवसाच्या आत आपल्याला 10 कोटीच्या रस्त्याची मिळेल. त्याच्यात कुठं अडचण येणार नाही. आता ही सुरुवात आहे, अजून बरंच काय देता येतं, पण आज दिलं तर मला तुम्ही परत बोलवायचं नाही. त्यामुळं आजच्या दिवसासाठी एवढं मला वाटतं ठीकठाक आहे. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी या तालुक्यासाठी लागतील त्याच्यासाठी कुठं कमी पडणार नाही. उलट यांच्यासाठी खास पॅकेज आहे. फलटणसाठी तर काहीच अडचण नाही. कदाचित एखादं मानमधलं काम राहील पण फलटणचं काम राहणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. म्हणजे दादाचे माझे नातं हे आमच्या पलीकडचं आहे. सुखाचं आहे, दुःखाचं आहे, सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही दोघं एकमेकाच्या सोबत असतो. अनेक लोक काही बोलली, काही सांगितलं तर त्याच्या पलीकडचं आमचं नातं आहे. त्यामुळे कुणी देव पाण्यात ठेवले तरी देव काय पावणार नाही आणि आम्ही जो संकल्प केलाय तो पूर्ण झाल्याशिवाय सोडणार नाही. त्यामुळं या ठिकाणी जे जे आम्ही ठरवलंय ते गोष्ट पूर्णत्वाला जाईल याच्याबद्दल निश्चिंत राहा. त्यामुळं माझी या माध्यमातून आता विनंती आहे आपल्याला की नगरपालिकेची चिंता आता मिटलेली आहे. संशयदादा एवढं ताकदीने काम करतायत, नगरसेवक एवढं ताकदीने काम करताय आपण, तेव्हा आता ती चिंता मिटलेली आहे. पण दादा सारखा म्हणतो की तुमचं फलटणकडे लक्ष नाही, तुम्ही माझ्या कार्यक्रमाला येतच नाही असं. पालखीला जमलं नाही मला. त्या दिवशी दादा खरंच अडचण होती की माझी तब्येतच बरी नव्हती. दादांची परवानगी घेतली मग मी थांबलो होतो. त्याचं मला त्याही दिवशी यायचं होतं. नाही बरोबर, अगदी प्रथम नागरिक म्हणून आज आपण शहरामध्ये पालखीचं स्वागत केलं आणि तो योगायोग पाहायला मी पाहिजे होतो. कारण हे स्वप्न मी खूप दिवसापासून पाहिलेलं आहे की फलटणची नगरपालिका, फलटणची पंचायत समिती, फलटणची आमदारकी आणि दादाला पुन्हा एकदा खासदार झालेलं बघायचंय. बाकीचा विषय मी माझ्या आयुष्यातला मी सांगितलं की ज्या संकल्प केला त्या एका संकल्पात मी फक्त यशस्वी झाले आजपर्यंत आणि तो दादा पुन्हा खासदार करण्यामध्ये यशस्वी झाले. प्रचंड मोठं नुकसान आपल्या फलटणचं, सातारा जिल्ह्याचं, माढा मतदारसंघाचं त्या निमित्ताने झालं. कदाचित दादा देशाच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री असते ते पाप ज्यांनी केले त्याला सोडणार नाही हे या निमित्ताने मी सांगतो. त्यांच्या पलीकडचं नातं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचंच आहे. खास करून दादांचं माझं तर आहेच आहे, परंतु आपल्या सगळ्यांचं नातं एका प्रेमाचं तयार झालेलं आहे. ते भविष्यातही असंच राहील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आणि दादा आता टीका बिका बंद करून आता गरजच नाही, उत्तर बी द्यायची आवश्यकता नाही, ज्याचा कॉग्निझन्स घ्यायची आवश्यकता नाही, ज्याची दखलच घ्यायची गरज नाही, अशा अदखलपात्र माणसासाठी आपला वेळ वाया घालवू नका ही माझी विनंती आहे. आपल्याला करण्यासारखं खूप काम आहे, आपल्याला करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्या आपण करू. पुन्हा टीका करून आता झालं, दिवस गेलं, आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं आहे ते सगळे मिळून आपण करूया अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आमदार महोदय आपण ज्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या सगळ्या भावनेसोबत आपण सोबतच काम करतो, त्यांना अजिबात अडचण राहणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना सभापती महोदय आपल्याला नवीन सभापती निवासाच्या मनापासूनच्या शुभेच्छा. आपल्या हातून सर्वोत्तम काम व्हावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपला दादा या माध्यमातून आपल्या पंचायत समितीच्या किंवा संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत, सभापती निवासस्थान झाले, बीडीओला निवासस्थान आहे का बघा, कर्मचाऱ्यांचं निवासस्थान आहे का बघा, बाकी आणखीन कुठलं काय राहिले बघा, जिल्हा परिषदेचं वेस्ट हाऊस पासून दादा जे पुन्हा पुन्हा ही संधी आपल्या हातात येत नाही, पण जेव्हा आहे तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी आपण करण्यासाठी जे जे लागते ते तातडीने आपण सांगा की आपल्याला या सगळ्या गोष्टी मार्गी लावता येतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.